वलवाडी परिसर हा धुळे महापालिकेच्या हद्दीत येत असून या परिसरामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे अनेक साथीच्या आजारांना निमंत्रण दिलं जातंय आणि नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात सापडलंय। धुळ्यातील वलवाडी परिसर हा महापालिकेच्या वाढीव क्षेत्रात येत असून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्यानं लक्ष घालणं गरजेचं आहे। धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी महापालिकेचे आयुक्त अमिता दगडे पाटील आणि महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणच्या भागाची पाहणी केली आणि या भागाचा विकास करण्यासाठी अजून निधी आवश्यक असल्याचं कुणाल पाटील यांनी सांगितलं। गेल्या 2 दिवसापासून धुळे शहर आणि संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड पाऊस पडतोय आणि आपलं वलवाडी शहर जे आहे, वलवाडी जो महानगरपालिकेचा भाग आहे, वलवाडीमध्ये सुद्धा खूप प्रचंड पाऊस पडला आणि याचा परिणाम असा झाला की दरवर्षीप्रमाणे वलवाडीमध्ये यावर्षी तर अजून खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी साचलं। म्हणजे अक्षरशः सगळ्या रस्त्याला सुद्धा नाल्यांचं स्वरूप आलं होतं। आता अशा परिस्थितीमध्ये आपण वलवाडीकरता कायमस्वरूपी हे जे पाणी वलवाडीमध्ये घुसतं पावसाच्या काळामध्ये, हे पाणी एकच मिनिट, वलवाडीपासून स्टार्ट। आणि मग हे जे पाणी जे वलवाडीमध्ये घुसतं हे दरवर्षी वलवाडीमध्ये पाण्याने सर्व रस्ते त्या ठिकाणी ब्लॉक होऊन जातात आणि सर्व ओपन प्लेसेस ब्लॉक होऊन जातात। परंतु ह्या वर्षी तर खूप जास्त म्हणजे रस्त्यांनाच त्या ठिकाणी नाल्यांचं स्वरूप आलेलं आहे। मग आता आम्ही जेव्हा वलवाडीमध्ये फिरत होतो, महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, त्यांचे आयुक्त मॅडम, त्यांची संपूर्ण टीम असताना एक गोष्ट मी अनेक वेळा वारंवार सांगितलेली आहे की वलवाडीमध्ये दरवर्षी हे जे पाणी येतं हे नकाण्याकडून, गोंदूरकडून, वारकडून जे सगळं शेतांमधलं वाहून येणारं पाणी आहे हे सर्व वलवाडीमध्ये येतं। त्यामुळे ह्या पाण्याला आपल्याला एक स्ट्रॉंग वॉटर लाईन तयार करून ते पाणी आपल्याला नदीमध्ये सोडलं पाहिजे किंवा नाल्या, नसोशी नाल्यामध्ये किंवा ह्या बाजूला आपल्याला हे डायव्हर्ट केलं पाहिजे। त्याकरता आत्ता ह्या मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या DPDCच्या मिटिंगमध्ये सुद्धा पालकमंत्र्यांच्या समोर आपण हा विषय उपस्थित केला होता की वलवाडीमधलं जाणारं पाणी थांबवण्याकरता आपण त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग वॉटर लाईन द्या। आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण परिसर त्या ठिकाणी फिरलो, कारण वलवाडीमध्ये आपण कितीही चाऱ्या केल्या तरी ते पाणी थांबणार नाही। जो मूळ कारण आहे, ज्या मूळ कारणामुळे हे पाणी वलवाडीमध्ये घुसतं आहे, तो मूळ प्रवाहच आपल्याला त्या ठिकाणी नाल्यामध्ये डायव्हर्ट करावा लागेल। आणि याकरता आज आम्ही महापालिकेचे आयुक्त मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमसहित आम्ही या संपूर्ण परिसरात जेव्हा फिरलो तेव्हा ह्या लक्षामध्ये येणारे हे ज्या स्ट्रीम्स आहेत, हे जे छोटे छोटे प्रवाह जे वलवाडीमध्ये घुसत आहेत, ते संपूर्ण प्रवाह थांबवण्याकरता आज एअरपोर्टच्या मागे, गोंदूर एअरपोर्टच्या मागे 2-3 नाले एकत्र येऊन ते त्या वलवाडीच्या दिशेने जात आहेत। आज आम्ही निर्णय केला आहे, एअरपोर्ट ऑथॉरिटीची सुद्धा आता मी या ठिकाणी बोललो आहे, त्यांचीसुद्धा परवानगी आपण घेतली आहे। मुंबई ऑफिस आणि त्यांच्या दिल्लीपर्यंतच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी परवानग्या घेऊन त्या ठिकाणी आपल्याला ह्या चाऱ्या करायला परवानग्या दिल्या आहेत। त्यामुळे एअरपोर्टच्या मधून एक चारी करून हे 2-3 नाले आपण त्या चारीमध्ये आणून ते आपण सुशी नाल्याला जोडायचे आणि ह्या संपूर्ण प्रवाहाला वलवाडीमध्ये जाण्यापासून थांबवायचा, असं एक नियोजन आज केलं आहे। आत्ताच जवळपास 4 JCB मशीन, एक पोकलँड मशीन टाकून त्या ठिकाणी हे कामसुद्धा आपण सुरू केलं आहे आणि वलवाडीमध्ये जाणारा हा प्रवाह आपण थांबवतो आहे। वलवाडीमध्ये आपण कितीही रस्ते केले, गटारी केल्या तरीसुद्धा हा जो पाण्याचा प्रवाह आहे, हा जो फ्लो संपूर्ण शेतामधून येणार आहे, हा जोपर्यंत आपण थांबवत नाही तोपर्यंत हे काम होणं शक्य नाही। आणि त्यामुळे हा प्रवाह थांबवणं ही आपल्या दृष्टीने आज प्राथमिकता आहे। मला एक जाणवतं आहे की वलवाडी ग्रामस्थांना, वलवाडीमधल्या रहिवाशांना फार मोठ्या त्रासाला समोर जावं लागतं आहे। अनेक मुलं माझ्यासमोर त्या ठिकाणी सायकलीवर जात असताना पडली, पाण्यात पडली, अनेक मोटरसायकलीवर जाणारी मंडळी पडली, माझ्या माता भगिनींचे, महिलांचे खूप त्या ठिकाणी हाल होत आहेत। परंतु थोड्या दिवसाची गोष्ट आहे, थोड्या दिवसामध्ये हे पाणी तर आपण सर्व बंद करूनच टाकू, परंतु येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं वलवाडीकरता पॅकेज घेऊन वलवाडीमधले सर्व रस्ते, जसे आता आपण गेल्या 6-8 महिन्यामध्ये एक 13-14 कोटी रुपयाचे रस्ते आपण केले, परंतु मी पहिल्यापासून सांगतो आहे की वलवाडीला जर आपल्याला पूर्ण खरंच न्याय द्यायचा असेल तर एक 50 ते 100 कोटी रुपयाचं पॅकेज हे वलवाडीकरता आपल्याला राज्य सरकारकडून आणावं लागेल। परंतु ते आपल्याला राज्य सरकार अजूनही काही सपोर्ट करत नाही, मदत करत नाही। आणि त्यामुळे माझा प्रयत्न हा असेल की येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त निधी हा आपण वलवाडीकरता आणू आणि वलवाडीमध्ये संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून हे जे मूळ प्रश्न आहेत, हे जे पाण्याचे प्रवाह आहेत, हे बंद करून यांना स्ट्रॉमलाईन वॉटर्स तयार करून हे सर्व पाणी आपण वलवाडीमध्ये जाण्यापासून थांबवून आपण हे वलवाडीचं इन्फ्रास्ट्रक्चर नव्याने डेव्हलप करून त्या ठिकाणी खूप चांगलं वलवाडी आपण नव्याने निर्माण करू, अशा प्रकारचा माझा प्रयत्न चालला आहे। आज झालेल्या सर्व अडचणीबद्दल
खरं तर वलवाडीकरांना या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त. यावेळी नागरिकांची गैरसोय लक्षात घेता गोंदूर विमानतळ येथून या पाण्याचा विसर्ग करण्याची आवश्यकता असल्याचं लक्षात घेऊन जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी काम सुरू करण्यात आले. या कामामुळे वलवाडी परिसरात साचलेलं पाणी कमी होण्यास मदत होणार असल्यानं नागरिकांकडून देखील समाधान व्यक्त केलं जाते. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.